इतकी वर्ष त्यांनी काम केले, इतके एक्सपिरियन्स्ड आहेत, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळते एकाच फ्रेममध्ये, एकाच शोमध्ये. कधी कधी असं होतं की सीनची रिहर्सल कमी आणि संगीत आणि ह्याची रिहर्सल जास्त असते. जानकीचं कॅरेक्टर फक्त असं नाही की हो सासूबाई, हा सासूबाई, आले सासूबाई, नाही. जानकी सौमित्रच्या पाठीशी, सारंगच्या पाठीशी पेक्षा ती खऱ्या आणि खोट्याच्या बाजूने असते. नमस्कार, मी अंकिता शिंदे. इट्स मज्जामध्ये तुमचं स्वागत. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या सेटवर आहे आणि माझ्यासोबत आहे तुमची लाडकी जानकी म्हणजे रेश्मा. रेश्मा खूप सुंदर दिसतेस, पण कशी आहेस? मस्त, मज्जेत. इट्स मज्जा, तसं मी मज्जेत. अगदीच. पण एरवी सीन्स करताना वेगळी गंमत असते आणि आज संगीत स्पेशल आहे. बाई पण भारदेवाची टीम आली आहे, सो त्यांच्याबरोबर सीन्स करताना किती एन्जॉय करतेस? अरे खूप मस्त. एकतर महाराष्ट्राचा लाडका सिनेमा, महाराष्ट्राच्या लाडक्या वाहिनीवर प्रसारित होणारे प्रवाह पिक्चर आणि स्टार प्रवाहावर तो सिनेमा प्रसारित होणार आहे. आणि त्या सिनेमाचे कलाकार आपल्याकडे आलेत आणि ते कलाकार इतकी वर्ष त्यांनी काम केले, इतके एक्सपिरियन्स्ड आहेत, त्यांच्याबरोबर मला काम करायची संधी मिळते एकाच फ्रेममध्ये, एकाच शोमध्ये. तर खूपच भारी फिलिंग आहे आणि मी खूप मज्जा करते आणि त्या पण सगळ्या खूप मस्तीखोर आणि असं एकदम लाईव्हली आहेत सगळ्या. अगदीच रेश्मा. आणि मध्ये मध्ये प्रोमोज म्हणा किंवा सेटवर आल्यानंतर आम्ही तुमचे परफॉर्मन्सेस बघतो, खूप छान असतात. पण रेश्माला डान्स करायला किंवा संगीत वगैरे एन्जॉय करायला किती आवडतं? मला खूपच आवडतं. म्हणजे मी कधी कधी असं होतं की सीनची रिहर्सल कमी आणि संगीत आणि ह्याची रिहर्सल जास्त असते, कारण आपल्या सगळ्यांनाच डान्स आणि थोडंसं रिलीफ फॅक्टर असतो सिरियलमध्ये. इतक्या काही गोष्टी घडत असतात आणि आम्ही 12-13 तास त्याच गोष्टींमध्ये असतो. हे झालं, ते झालं, ते झालं. आणि आता लग्न आहे, संगीत समारंभ, हळद आहे, तर त्यात थोडंसं ना रिलीफ फॅक्टर आहे. त्यात तुम्हाला मजा पण करता येते आणि सीन पण करायचे असतात. तर हे सिक्वेन्सेस मला फारच आवडतात. पण खऱ्या आयुष्यात तुला लग्न अटेंड करायला आवडतात का? हो, आवडतात ना. कुठलेही कार्यक्रम अटेंड करायला आवडतात, लग्न अटेंड करायला आवडतात. मुंज असू दे, बारसा असू दे, बर्थडे असू दे, एनी पार्टी. आय एम व्हेरी आउट गोईंग गर्ल, तर मला मज्जाच येते. अगदीच. म्हणजे मालिकेतनं मला आवर्जून तुझ्या भूमिकेबद्दल बोलावंसं वाटतं. म्हणजे फक्त सून नाही किंवा फक्त तू थोरली सून आहेस म्हणून तसं नाही. तुझ्या कॅरेक्टरला खूप सारे शेड्स आहेत. म्हणजे तू ऐश्वर्याची सुद्धा कुठेतरी जिरवताना दिसतेस किंवा घरी काळजी घेतानाही दिसतेस. पण आता तुझी होणारी जाऊबाई खूप काय काय करते आणि हे तुला हळूहळू कळत जाते. सो त्याबद्दल काय सांगशील? मला कळत जाते. म्हणजे मला थोडासा डाऊट येतोय इथेच की ज्या मुलीला अगदी राजबिंडा नवरा हवाय, शिकलेला हवाय, स्वतःच्या पायावर उभा हवाय, अशा मुलाची वाट बघणारी मुलगी, जी 10 मुलांना, गरगंज श्रीमंत मुलांना रिजेक्ट करणारी मुलगी, एका अशिक्षित, कमी शिकलेला शेतकरी मुलाच्या म्हणजे सारंग भाऊजींच्या कसं काय प्रेमात पडू शकते किंवा त्यांना लग्नाची मागणी कशी घालू शकते, इथेच माझा पहिला डाऊट आला होता. आणि त्यानंतर तिचं वागणं मी फक्त ऑब्झर्व करत होते, कारण जानकीचं कॅरेक्टर फक्त असं नाही की हो सासूबाई, हा सासूबाई, आले सासूबाई, नाही. तिला तिची मतं आहेत, ती स्वतः शिकलेली आहे, ती नवऱ्यासमोर पण कधी कधी तिची मतं निर्धास्तपणे, बिनधास्तपणे मांडते. तो त्यामुळे असं तिचं ऑब्झर्वेशन असल्यामुळे तिला डाऊट आहे. आणि जेव्हा तिला कळेल की माझा डाऊट खरा आहे, तेव्हा ती जावेला बरोबर सांगेल की काय. रेश्मा, पण तुझ्या ज्या काही आत्ताच्या मालिका किंवा आधीच्या आणि स्पेशली स्टार प्रवाहावरच्या, त्या सगळ्याच फार लोकप्रिय होतात. तुझी पूर्वीची मालिका सुद्धा गाजली आणि या मालिकेतली जानकी विशेष प्रेक्षकांना आवडते. ती प्रेक्षकांना आवडते, पण तुझ्या घरच्यांची रिएक्शन काय असते? कारण इथे जेव्हा ते तुला टीव्हीवर बघतात वेगवेगळे सीन्स करताना, वेगवेगळ्या भूमिकेमध्ये आणि लुकमध्ये, तेव्हा तुझ्या आईची स्पेशली काय प्रतिक्रिया असते? खूप भारी. म्हणजे आईला फारच पहिला एपिसोड बघितला तेव्हा आईला इतकं छान वाटलं. फक्त माझीच नाही तर अख्ख्या टीमची, म्हणजे अख्ख्या कुटुंबाची बांधणी तिला फारच आवडली होती की किती छान, खूप वर्षानंतर कुटुंब बेस असा शो आलेला आहे. नाहीतर आपण बघतोच पती पत्नीवर वो किंवा असं काही शोज असतात, पण आता कुटुंबाला धरून एखादा शो आहे आणि त्यात मी कुटुंबातल्या त्या कुटुंबाचा एक मेन मुख्य भागाची भूमिका करते. तर आईला फारच आवडलं. आणि हो, कुठल्याही आईला आपण काहीही काम केलं किंवा कोणीही कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल तर आईला हे कौतुक वाटतंच. अगदीच. आणि ते प्रेक्षकांना सुद्धा तुझं खूप कौतुक वाटते. पण अगेन मला मालिकेकडे यावंसं वाटते आणि मुख्य म्हणजे सौमित्रचं जे काय चाललंय, किंवा फक्त रेश्मा ही अशी एकमेव व्यक्ती जी सौमित्रच्या सध्या पाठीशी उभी असताना दिसते. म्हणजे जानकी अशी व्यक्ती जी सौमित्रच्या पाठी उभी असताना दिसते. सो एक्झॅक्टली तुला सौमित्र सापडणार आहे का, किंवा तू त्याला कशा प्रकारे वाचवणार आहे, की हे होणार आहे की दुसरं काहीतरी होणार आहे, याबद्दल काय सांगशील? हे सगळं तुम्हाला खरं तर एपिसोड मध्येच बघायला मिळणार आहे. जानकी सौमित्रच्या पाठीशी, सारंगच्या पाठीशी पेक्षा ती खऱ्या आणि खोट्याच्या बाजूने असते. तिला जर वाटते चुकीचं घडतंय ते ती बिनधास्तपणे
कोणालाही न जुमानता, कोणाची भीती न बाळगता ती त्या गोष्टीला सामोरे जाऊ शकते. तर तिला जेव्हा कळेल सौमित्र भाऊजी कुठे आहेत, काय आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा तर अजून झालेला नाही आहे, तिथपर्यंत कथानक आमचं पोहोचलं नाही आहे, पण डेफिनेटली मला माहिती आहे की लेखिकांचं तर हेच म्हणणं असेल की मी 2 हात करायला तयार असेल कुठल्याही परिस्थितीशी. अगदीच. आणि थँक्यू सो मच. खूप छान दिसेस आणि तुझ्याशी गप्पा मारून सुद्धा खूप छान वाटलं. फक्त जाता जाता प्रेक्षकांना काय सांगशील? मी हेच सांगेन की माझ्या लाडक्या धीराचं सारंग भाऊजींचं लग्न आणि ऐश्वर्याचं लग्न आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही या लग्नाला सोमवार ते शनिवार संध्याकाळी 7:30 वाजता आपल्या लाडक्या स्टार प्रवाहावर. थँक्यू सो मच आणि खूप साऱ्या शुभेच्छा. येस, थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका.